वरतीच्या पलीकडे आहे का? हा, ब्रह्मास्मी म्हणणारी भी वरती आहे. अहम ब्रह्मास्मी म्हणणारी सुद्धा कोण आहे? वरतीच आहे, वरतीच आहे. आता विचार करा. आणि मी देह म्हणणारी कोण आहे? एक वरती नेणेवीची आहे आणि एक वरती जाणीवीची. मी ब्रह्म म्हणणारी वरती जाणीवीची, मी देह म्हणणारी वरती नेणेवीची, आणि मला संघ आहे वरतीचा. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना संदेश पाठविला, चला दोन्हीकडे वरतीला सोडा. आता वरतीला काय करा? जाणीव नेणीव भगवंती नाही, जाणीव नेणीव भगवंती नाही. जाणीवेचे वरती आणि नेणीवेचे काय वरतीच आहे. आणि वरती म्हणजे का उत्पन्न होते? जागृत अवस्थेमध्ये असते. वरती केव्हा असते? जागृत अवस्थेमध्ये. झोपीमध्ये तर वरतीच नसते, वरतीच नाही. झोपीत वरती मी नाही का? वरती नाही. मी आहे पण काय नाही? वरती नाही, वरती नाही तिथं. मग वरतीचा संबंध केव्हा आला? सकाळी आला, सकाळी आला. मग वरती आणि ते मी कसा आहे? नित्य, असं लक्षात घ्यायचं. त्याच्यामुळं तर म्हणलं आपल्या झेंड्यावर कोण असावं? हनुमंत असावं. विवेक, विवेक नेहमी संगती साधून विवेकाची धरा. विवेकाच्या पोटातून वैराग्य राहते. आता मला वैराग्य धरण्याची गरज नाही, पहिलाच वैराग्यवान आहे. आत्मा कसा आहे? आत्मा पहिलाच वैराग्यवान आहे का? नाटक करायचे? अरे हे बघ, ते कपातीच येत नाही आणि गिलासात येत नाही. कोण? आत्मा चहाच पेत नाही, दूध बी पेत नाही, कॉफी पेत नाही, रस पेत नाही, कोणता रस नाही. त्याने कवा स्पर्श केला नाही. कशाला? रसाला. कोणी अन्नाला स्पर्श केला नाही. तुझ्या त्या जसं आपलं हे राजहंस पक्षी काय करतंय? हां, दूध वेगळं, पाणी वेगळं. आणि दुसरा एक पक्षी असते ते पाणी खालचं पेत नाही, चातक पक्षी. ते म्हणला या किती वर्ष जरी नाही पडलं पाऊस तर मला काही घेणं देणं नाही, मी खालच्या पाण्याला पाहत सुद्धा नाही. ते चातक पक्षाला दिमाग काय केले? बोलला ते फिल्टरचं पाणी पित आहे आणि तू कुठलंही पाणी हाणायला. त्यानं धक्का लावला नाही चातक पक्षाला.
तसा आपण अनात्म्याकडे पाहायला सुद्धा तयार होऊन गेलो. अरे मी कवाच काय पहिलाच वैराग्यवान आहे का कसा आहे? डबल नाटक कशाला करायला? नाटकामध्ये तू फेल झाला या नाटकामध्ये बरेच माणसं फेल झाले. आता अनात्म्याला धरलंय. कशाला? अनात्म्याला धरले न वैराग्य दाखवायले. वैराग्याच्या काळात काय तो वैराग्याचं वाजते वैराग्याला. अरे मी कधी अन्नाला स्पर्श युगापासून मी अन्नाला स्पर्श सुद्धा केला नाही. कधीच काही खात नाही मी. असा आपला भाव असायला पाहिजे का कसा असायला पाहिजे? धरलंय अनात्म्याला देहाला आणि मी गिलासातच पेत नाही आणि मी कपातच पेत नाही. मी बशीतच पेतो. सवारी त्या वैराग्याला उगे नाटक. आता मी पहिला उघडा आहे का मायांगाव कपडे? आत्मा पहिलाच उघडा आहे का डबल नाटक दाखवायचे? आता या देहाला धरायले तर या देहाला धरायचं ते नाटक दाखवायचे आपलं. मी किती वैराग्यवान आहे. तुझी घालतो वैराग्य तसं. अरे खरं वैराग्य ते मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण. पार्था तो संन्यासी जाण निरंतर. विसरला का मीला माझ्याला? मी माझं विसरला काय? मग तो वैराग्य कुठे नेऊन घालायचा आता? कुठे नेऊन घालावं? हे धोका आहे. हे का आहे? अरे मी कधी कवा काय खाल्लंच नाही. अभोगता मी आहे का भोगता मी आहे? म्हणजे काय भोगलं कवा? म्या काय भोगलं कवा? पान एखादा चहा द्या. काय झालं? अरे इतकी भाजी 17 वाऱ्या कपाळाला लावला आणि खाला. गरम गरम चहा. काय तो वैराग्य बाबा बाबा बाबा. काय वैराग्य आहे? आता पाहुणचार असते कुठं कुठं. आता ते बिचारे कोणी कोणाच्या घरी गेल्याचं तर मान म्हणून असते बरं का. लगे ते काय तू त्याच्यावर बसला नाही ते काय तुला खाऊ घालण्यात काही तेवढं तत्पर बी नाही पाहिजे. पण एक पाहुणचार असतंय घरी. एकोणेकाच्या घरी गेल्याच्या नंतर कसं असतंय? एक मानापारानं बाबा काहीतरी घ्यावं आपल्या घरी. अतिथी देव आलेले आहेत. ते काय झालं? करंट लागलं का? मला वाटतंय मला 100% माहीत आहे. इतकी भाजी आणि 3दा कपाळ लावून खाल्लेली आणि ते गरम गरम चहा. मी तरी जबरदस्त घ्यायला होतो. अरे मानापानाने केलेलं असते काय त्याच्यामध्ये 2 गोटे घेतला तर कोणतं तो असं जहर चढणार आहे त्या अंगामध्ये. येरी तर जहरच बनलेला आहे. तू तरी अनात्म्याला मी म्हणणं म्हणजे काय? नुसतं विष आहे. नुसतं विष आहे. सगळं विष चित्तामध्ये घेतलेलं आहे आणि आम्रत चक सोडून दिलेलं आहे. चक आम्रत सुटलेलं आहे. मी आत्मा अमृत आहे आणि मी देह कहा विष आहे. विष आणि ते पूर्ण चित्तामध्ये घेतलंय आणि नाटक कुठं करायले? त्या 2 बोटाच्या चाक बस. तर असो मग आपला केव्हाही संबंध या पदार्थाची नाही बरं का. वरतीचा संबंध आहे का आपला संबंध आहे? मग वरती कधी सुखाकार होईल कधी दुःखाकार होईल. मला काय घेणं आहे त्याच्यावर? मी केव्हा नेहमी कसा आनंद रूप आहे. हे आपल्या लक्षात आलं म्हणजे मनुष्य वरतीच्याही पलीकडे गेलं. ते कशाच्या? वरतीच्या पलीकडे गेलं. ते आपल्या स्वरूप स्थितीमध्ये येते. कशामध्ये? आपल्या स्वरूप स्थितीमध्ये येते. सद्गुरूने तेच सांगितलंय. सद्गुरू काही स्वरूप जाण तले तारू जन्मटले शे प्रमाण तारा जन्म मरण नो कागळ फाटे सद्गुरु वचने श्वास रोखय माटे.
काहीच करायचं नसते परमार्थात. आता मी माझ्या ठिकाणी, देह देहाच्या ठिकाणी, वर्तीच्या ठिकाणी, इंद्रियाच्या ठिकाणी, विषयाच्या ठिकाणी मला करायचे काय? काहीच करायचं नसते. आणि मी नेहमी अभोक्ता आहे. मी कधी काही खाल्लंच नाही. कोणाचं चोरू नाही खाल्लं नाही, कोणाचं देखतही खाल्लं नाही, कवाच खाल्लं नाही. असा आपला काय पाहिजे? भाव पाहिजे, भाव. हां, आता हे खाली हे ज्ञान आहे बरं का. आता हे कोणतं आहे? आणि बाकी मग अज्ञानाला तर चव नाही त्या. देह चव असेल तर कोण आहे? अज्ञान. आपण आपलं पहिलेच वैराग्य वाढायचं. मला कोणाचा सग नाही, हो काय लग्न झालं नाही, मला काय लेकरं बाळ नाही, मला कोणी नाही, मी एकटाच कवावी, असा भाव पाहिजे आपला. असा काय पाहिजे? भाव, मनातला भाव पाहिजे. नाटक हे चालणार आहे. आता पर्यावरणानं नाटक चालणार आहे, ऑटोमॅटिक चालणार आहे का? तर तुला चालवायचे ते करून चालणार आहे. कोणी आधी आला काका म्हणेल, मामा म्हणेल, काही म्हणतो, मग जे मनाला वाटेल ते म्हण जाय, नाही तर नको म्हण. मी काय कोणाचा काका नाही, मामा नाही, चुलता नाही, बाप नाही, माय नाही, नवरा नाही, काही नाही, काही नाही, काय. असा आपला काय पाहिजे? अंतरंगामधला भाव पाहिजे. काय नाटक चालतंय मग, कोणी काही म्हणा. बरं, झाला परमार्थ आपला. एक नंबरचा परमार्थ, निका परमार्थ. पुन्हा कसा? आणि 5 पैसे खर्च नाही आपण या परमार्थाला, लक्षात घ्या. 5 पैसे खर्च नाही, फक्त तुझा आता तुझा विश्वास तुझ्यावर ठेव, फक्त एवढंच आहे. दुसऱ्यावर तू विश्वास ठेवला की तू मातीत गेला. तुझा विश्वास तुझ्यावर पाहिजे. मी कोण आहे मग? कसं गळ सुटी आली. गुंग झालेला त्या अनात्मामध्ये एक वाचता काम कसा गवसन ते. हां, म्हणा धर्माच्या निमित्ताने अनुकूल प्रतिकूल पदार्थाचा संबंध झाल्याने अंतःकरणाच्या सत्वगुणाचा व रजोगुणाचा परिणाम रूप सुख दुःख होतात. जेव्हा आता अंतःकरणामध्ये रजोगुण वाढलेला असतं तेव्हा वृत्ती कशी होती? दुःखाकार होती. मग चंचल वृत्ती होती. रजोगुणाचा आपल्या या देहामध्ये रजोगुण वाढला की सगळी वृत्ती कशी होणार? चंचल वृत्ती होती रजोगुणामुळे. जेव्हा अंतःकरणामध्ये सत्वगुण वाढतंय तेव्हा सुखाकार परिणाम होणार त्या अंतःकरणाचा. तेव्हा काय होणार? आता उदाहरण, ते मन समजा देवाचं नाव घ्यायले. काय घ्यायले? देवाचं नाव घ्यायले. देवाचं नाव घेणे सत्वगुणात होत असते. कशामध्ये होते? देवदेव म्हणलं की सत्वगुण आला, आणि संसार म्हणलं की रजोगुण आला. चित्तात देह आला की तो रजोगुणाचा परिणाम व्हायला सुरुवात झाली. चित्तामध्ये देव आला की सत्वगुणाचा परिणाम व्हायला, मन सुखाकार व्हाले, शांत व्हाले. मन शांत व्हायला. आता मनाचा परिणाम सुखाकार दुःखाकार व्हायला का मोह व्हायला? मी त्या सुखाकारालाही जाणायलो आणि दुःखाकारालाही जाणायला लागलो. मी त्याचा साक्षी आहे का कोण आहे? त्या सुखाकार झाल्यावरतीचाही साक्षी आहे, दुःखाकार झाल्यावरतीचाही. मी सुखी नाही, दुःखी नाही. मी त्याला प्रकाशित करायलो सुखाला दुःखाला, का मी सुखी दुःखी आहे? हां, पटकन चमकायचं. मग जेव्हा आपण याच्या पलीकडे राहण्याचा प्रयास करू तेव्हा काय होणार आहे?
तेव्हा काय होणार आहे? सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपा. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपा. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोच एक हरिरंगी नाचे. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. धन्य झाला तो. सुख बी तेवढंच झालं आणि दुःखही तेवढं झालं. मग संत जेव्हा आपल्या आत्मस्वरूपापाशी गेले तेव्हा धन्य झाले का झाले? धन्य झाले. तसं आपणही आपल्या आत्मस्वरूपापाशी गेल्यावर कसे होत? धन्य होत झाला. त्यांच्यात आपल्यात काही डिफरन्स पडणार नाही, काहीच फरक पडणार नाही. तुम्हाला तर म्हणलं एका एका अभंगाचा तंत तुम्हाला अनुभव आणून देतो. एका अनुभव. आता आला की ना अनुभव सुख दुःख समानतेचा. वरती सुखाकार दुःखाकार झाले का? मी सुखाकार दुःखाकार झालो. जर मी वरतीला सोडून राहिलो तर मी धन्य नाही काय? आणि वरतीला धरून राहिलो तर तुम्ही तिथं हात धुवत जेवत असला तर इकडं हात धुवायला या. काय झालं? रोग आला का? वरतीला धरले. कशाला धरलंय? वरतीला धरले. मग वरतीला सोड, वरतीला सोड. वरती ही माया आहे, वरतीला धरू नको. वरतीपेक्षा नेहमी कसा राहणार? होतं ना दिवसभर वरतीचा कोणाशी का संबंध होईना, मला काय करायचं का? मी वरती आहे का? ते पदार्थ आहे का? मग या ठिकाणी व्यवहार व्हायला. सगळा व्यवहार कुठं होत असतंय? सगळा व्यवहार कुठं होतंय? सगळा व्यवहार कुठं होतंय? तिरपुटीमध्ये. सगळा व्यवहार तिरपुटीमध्ये होत असते. 15 तिरपुटी आहेत. किती? आता सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत 15 तिरपुटीमध्ये व्यवहार व्हायलाय का? माझ्या ठिकाणी व्यवहार व्हायलाय? 15 तिरपुटीमध्ये व्यवहार व्हायलाय. माझ्या ठिकाणी व्यवहार आतापर्यंत कधी झालाच नाही. मी अव्यवहारी आहे का व्यवहारी आहे? अव्यवहारी आहे मी. सगळा व्यवहार तिरपुटीचा. डोळा रूप आला सूर्यदेवतामुळं का मी पाहलो. कान शब्दविषय ऐकायला. दिशा दैवतेमुळं का मी ऐकायलो. घ्राण सुगंध दुर्गंध घ्यायले. अश्विनी कुमार दैवतेमुळं का मी घ्यायलो. जीवा रस्सा कायदी वरुण दैवतेमुळं आंबट खरड तिखट गोड का मी खालो. मी खालो. हात द्यायला याले कमी द्यालो यालो. पाये चालले चालले का मी चाललो यालो. वाचा बोलायली का मी बोलायलो. व्यवहार कुठं व्हायलाय? तू कुठं आहे? त्या व्यवहारामध्ये आपण आपल्या घाणीमध्ये त्या डबक्यामध्ये आपलं लगे व्यवहाराचं डबकं आहे का? कसं आहे? घाण घाण आणि त्याच्यामध्ये हे पडले जाऊन लगे.
पडलं घायचं मग कवा निघायचं घाणीतून? घाणीतून कवा निघायचंय का डबक्यातच राहते? म्या 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 म्या. मी इकडे गेलते, मी तिकडे गेलते, म्या दिलं, म्या घेतलं, म्या केलं, मी असं केलं, आणि डबक्यात पडला गेली तू. म्या काहीच केलं नाही. व्यवहार तिरपुटीमध्ये झाला. पंचीकरण झालेलं लक्षात घ्या. पंचीकरण ग्रंथ झालेला आहे, त्याच्यामध्ये सगळा व्यवहार तिरपुटीचा सांगितला. तुमचा व्यवहार एकही झाला नाही आतापर्यंत. तुम्ही पाप केलं ना पुण्य केलं, काही बी केलं नाही. तुम्ही निष्पाप आहे. पुन्हा गंगाला जायचं नाही. कशाला? आता पाय यांना तीर्थावर सोडा, याच्यातले अर्धे फटकलेले असतात. नक्की अर्धे लिहितात तिच्यातले. चला गंगाला स्नान करायला. तुला काय गरज आहे? तू पहिला शुद्ध आहे. गंगा तुझ्यामुळे शुद्ध आहे का तू गंगेमुळे शुद्ध आहे? हे निश्चयात्मक ज्ञानाला महत्व आहे. अशा गबाळ्या ज्ञानाला काही कवडी किंमत नाही. बुद्धी निश्चयी आत्मज्ञान ब्रह्मभावे आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी रात्र दिवस व्यवहार आहे. माझ्या ठिकाणी व्यवहार नाही म्हणजे नाही.